होतोय तर सलामीची जोडी मैदानावरती येते दहिसर संघाची अजय आणि त्याचबरोबर शरद असे दोन सलामीवीर गोलंदाजी मार्कवर मागच्या सामन्याचा हिरो शिल्पकार यावेळेस आपण पाहतायत बाळा. तर बाळाने मागच्या सामन्यात इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, पॉवर प्ले मध्ये अत्यंत चांगलं षटक हाताळलं आणि आता मात्र सज्ज होत आहेत. बाळा या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पहिले षटक घेऊन येतात. अजय ज्याने जबरदस्त बॅटिंग केली होती आधीच्या सामन्यात स्वीप करतायत स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू वेगाने निघालाय, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही चेंडू पर्यंत, चेंडू पोहोचतो सीमा पार, पहिला चौकार. स्वीप केला, स्वीप करणं म्हणजे झाडणं असं म्हणतात आणि त्यामुळेच या फटक्याला स्वीप असं नाव पडलं. गोलंदाज पुन्हा एकदा बाळा ओव्हर द विकेट. ओ बॅटची कडा लागली आहे, शॉर्ट फाईन लेगला झेल टिपलाय, चौकारानंतर प्रत्युत्तर दिले बाळाने. अजयला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने, पहिला धक्का मैदानावरती लागतोय. यावेळेस मात्र दहिसर संघाला रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे चेंडू बॅटच्या कडेवर वर लागला टोकाला आणि त्यामुळे आपण पाहिला तर फाईन लेगला अत्यंत चांगला झेल टिपला क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी आपण पाहिला तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मैदानावरती येतोय राहुल ज्याने नक्कीच आजचं मैदान गाजवलेलं आहे, खूप जबरदस्त कामगिरी तो करतोय. मागच्या सामन्यात 2 चेंडू त्याने 10 धावा केल्या होत्या, पण या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये या राहुलला बॅटिंग करावी लागेल कारण खूप मेहनत केली आहे दहिसर संघाने इथपर्यंत पोहोचण्यासाठी. त्यामुळे पुढच्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी नक्की दहिसर संघ प्रयत्न करेल. दुसऱ्या बाजूला खार्डी संघ देखील प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानावरती करेल. हो यावेळेस चेंडू समोर, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, सौरभ होते, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा, अगदी समोरून चेंडू बाउन्स झाला होता. टेनिस बॉल नेहमीच अशाच प्रकारे कधी कधी फसून जातो, पण जर तुमची चेंडूवर नजर चांगली असेल, तुम्ही अंदाज चांगला घेऊ शकता बाउन्सचा, तर तुम्ही नक्की चांगलं क्षेत्ररक्षण करू शकता. हे सौरभने या ठिकाणी करून दाखवलंय. स्ट्राईकवर आता मात्र येतोय शरद, एका धावेने राहुलने अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 5. ओ हा चेंडू बॅटच्या मधून यष्टी रक्षक प्रल्हाद पाटीलला देखील बीट केलं होत्या चेंडूने, पण मागे अनिकेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 अनिकेत मागे तुम्ही पाहू शकाल, एक ज्युनियर जो थर्ड मॅनला आहे, एक सिनियर जो शॉर्ट फाईन लेगला आहे. हो ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह, समोर क्षेत्ररक्षक आहेत विशाल, खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव मिळेल, बाळाचं कौतुक करायला हवं कारण बाळाने मागच्या सामन्यात 5 धावांचं षटक हाताळलं. पॉवर प्ले म्हटलं की गोलंदाजाची परीक्षा असते, कसोटी असते, आणि कारण पॉवर प्लेमध्ये क्षेत्ररक्षण हे बंधनकारक असतं. फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत असतात आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये गोलंदाजी. ओ शॉट ऑफ लेन, चेंडू अखूल टप्प्याचा चेंडू भिरकावलाय, राहुलने सीमारेषेच्या बाहेर षटकार. या षटकात साऱ्या गोष्टी सुरुवातीला चांगल्या झाल्या. 5 चेंडूत फक्त 6 धावा होत्या, पण अखेरच्या चेंडूवरती 6 धावांची मोहर लावली फलंदाज राहुलने. खरं तर खूपच शॉर्ट चेंडू होता, खूप टप्प्याचा होता आणि त्यामुळे इथे राहुलला जराही तर
तर जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघ आणि त्याचबरोबर RCC पेठ या संघातील संघ नायकाने किंवा कुणी खेळाडू या ठिकाणी आला असाल तर आपण आल्याची नोंद करायची, लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. लक्षात असू द्या, या सामन्यानंतर ड्रॉ केला जाईल आणि एखाद्या संघाला मिळेल थेट अंतिम फेरीचं तिकीट आणि 2 संघांना मात्र उपांत्य फेरी खेळावी लागेल. तर RCC पेठ आणि त्याचबरोबर जय हनुमान अर्जुन 11 टायगर. 12 ही धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती. 4 षटकांची ही लढत आहे. गोलंदाजी मार्कवर विशाल येतोय. हा चेंडू ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू गेलाय. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. राहुल फक्त स्वतःच्या धावांसाठी धावत नाही, तो आपल्या संघ सहकाऱ्यांच्या धावांसाठी देखील धावतोय. त्याला ठाऊक आहे की एक धाव इथे फार महत्त्वाची असणार आहे. हा सामना तितकाच महत्त्वपूर्ण आहे, प्रतिष्ठेचा आहे. इथून जिंकलो किमान एक ट्रॉफी आणि काही रोख रक्कम आपल्याला मिळेल आणि पुढे जर गेलो तर या पारितोषिकामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे हा सामना फार महत्त्वाचा असेल दोन्ही संघांच्या दृष्टीने. हा चेंडू यावेळेस स्क्वेअरच्या दिशेने जातोय. टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळते. करण आहे तिथे. आणि अशा प्रकारे संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी विद्यमान सामना तुम्ही पाहतायत. दहिसर वर्सेस गावदेवी खार्डी. बिग फाईट, बिग बॅटल. यंदाच्या हंगामामध्ये 2 संघ जबरदस्त कामगिरी करतायत. दहिसर संघ अनेक स्पर्धांमध्ये खेळताना दिसला, तर खार्डी संघाने देखील चांगली कामगिरी. ऑन साईडला खेळतायत. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध. करण पुन्हा एकदा वेगाने येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 100% योगदान द्यावं लागेल प्रत्येक खेळाडूला. इथे मात्र घाम गाळावा लागेल, परिश्रम करावे लागतील, जीवाचं रान करावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कारण विजय मागून मिळत नसतो, त्यासाठी लढावं लागतं, त्यासाठी झगडावं लागतं. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतो शरद. बॅटची कडा लागले. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे बाद झाले. हा चेंडू अत्यंत वेगवान होता. ऑफ स्टंप वरती ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न केलाय. पाहू शकाल रिप्ले मध्ये तुम्ही. हा चेंडू ऑफ स्टंप वरचा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला. चुकीचं शॉट सिलेक्शन या ठिकाणी शरदचं आणि अशा प्रकारे कॉट बिहाइंड तो बाद होतोय. हा लागतोय मैदानावरती. दुसरा धक्का. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय यावेळेस 16 धावा. 2 गडी बाद. 16 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. विशालच्या या षटकात आतापर्यंत 4 धावा आलेल्या आहेत. एकही मोठा फटका या षटकामध्ये आला नाही. ही एक चांगली गोष्ट खाडी संघासाठी. पण पुढच्या 2 चेंडूमध्ये या षटकाचं चित्र बदलू शकतं. पण मात्र बघूया मैदानावरती आलेला नवीन फलंदाज जयेश कशा प्रकारे सामना करतोय विशाल मात्रेच्या गोलंदाजीचा. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफला परतावं लागेल. ज्या पावलाने आला होता जयेश त्याच पावलाने माघारी यावं लागेल. रिप्ले मध्ये पाहू शकाल कशा प्रकारे हा चेंडू फुल टॉस होता. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. समोर होते क्षेत्ररक्षक. सहजतेने केतनने हा झेल टिपलाय. सलग 2 चेंडू मध्ये 2 धक्के दिलेले आहेत. सलग 2 चेंडू 2 फलंदाजांना बाद केलेले आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती विशाल ज्याने आजवर अनेक हॅट्रिक संपादित केलेले आहेत. अनेक वेळा निर्धाव षटकं हाताळलेली आहेत. अनेक वेळा तो उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नक्कीच त्याची निवड झालेली आहे. आता बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय का. स्ट्राईकला फलंदाज आहे यावेळेस नवीन फलंदाज येतोय मिलिंद. धावसंख्या 16. फुलटॉस चेंडू हवेत आहे. हॅट्रिक पूर्ण होते या स्पर्धेतली.
ही हॅट्रिक क्रमांक आपण पाहतायत. चौथी हॅट्रिक पूर्ण झाली. आज मोरेश्वरने हॅट्रिक घेतली होती आणि पहिल्या दिवशी 2 हॅट्रिक संपन्न झाल्या होत्या आणि इथे मात्र हॅट्रिक बॉल खरं तर केतनच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि अशा प्रकारे सलग 3 चेंडू 3 फलंदाज बाद होत आहेत. 2 षटक कंप्लीट होत आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 16. स्पर्धा जिंकल्यानंतर कोण बकरा कापणार कोण कोंबडा कापणार हे नंतरची गोष्ट आहे. पण सध्या तरी दहिसर संघ बॅकफूटवर दिसतोय. 16 धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या षटकात 12 आल्या होत्या. मागच्या षटकात फक्त 4 धावा दिल्यात विशालने आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर आतिश येतोय. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर. सुभाष पाटील जे पंचांच्या भूमिकेत सलग 3ऱ्या दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आज मात्र निरंजन सावंत आहेत. काल ऋषिकेश देसाई त्यांच्या सोबतीला होते. पहिल्या दिवशी प्रसाद सहस्त्रबुद्धे होते. JP पॅनलचे सर्व अंपायर चांगली कामगिरी करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. ओ यावेळेस मात्र झेल सोडलाय. राहुलला जीवनदान दिले. यष्टी रक्षक होते विजय. विजयला ठाऊक आहे या विकेटची किंमत. पाहू शकाल रिप्ले मध्ये. ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक सोपा झेल विजयने सोडलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र नक्कीच हा झेल पकडता आला नाही आणि इथून जर राहुलने या मैदानावरती चांगली फलंदाजी केली तर किती मागात पडू शकेल खाडी संघाला. ओ पुन्हा एकदा संधी. काय जबरदस्त गोलंदाजी आतिश. मगाशी नक्कीच विजयकडनं चूक झाली पण विजयकडे हा झेल आता गेला नव्हता. हा झेल गेला होता अनिकेतकडे आणि अनिकेतने झेल कसा पकडलाय बघा रिप्ले मध्ये तुम्ही. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि अनिकेत मात्र या ठिकाणी सांगतोय डोंट वरी विजय, मी आता मागे आहे आणि हा झेल मी पकडतोय. 17 धावसंख्येवरती हा खतरा निर्माण झाला आणि राहुल सारखा एक ताकदवर फलंदाज डगआउटच्या दिशेने. काय गोलंदाजी केली मागच्या सामन्यापासून खाडी संघाने. खरोखर गोलंदाजी अफलातून राहिलेली आहे. बऱ्याचशा संघांची चिंता नेहमीच गोलंदाजी राहिलेली आहे पण खाडी संघाच्या गोलंदाजांनी प्रभावशाली कामगिरी केली मैदानावरती. स्ट्राईकला सोमनाथ. हा चेंडू सोमनाथ समोर खेळतो. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. तिसरं षटक प्रगतीपथावरती आतिश. हा चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंप वरती फुलर लाईनचा चेंडू होता. सोमनाथला इथे मात्र संभ्रमात टाकल्या चेंडूने. पाहू शकाल रिप्ले मध्ये हा चेंडू वाईड यॉर्कर तुम्ही म्हणू शकता. चेंडूला खूप चांगली लाईन आणि लेंथ. आतिश आणि मगासपासून मयूर म्हणतात आतिश घोडविंदे. आतिश घोडविंदे हे नक्कीच डोळे संघासाठी खेळत आहेत. स्वराज डोळे हा संघ पडगाव विभागातला आहे.
हा चेंडू ड्राईव्ह केलाय. धावसंख्या धावफलकावरती 22. खूप चांगलं षटक या ठिकाणी पाहायला मिळते. चौकार आल्यानंतर नंतरचे 2 चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत. आतिश खूप चांगली गोलंदाजी करते. 22 ही धावसंख्या धावफलकावरती. आतिश स्ट्राईकला मात्र महेंद्र संगनाईक. हा चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सौरभचं. डायरेक्ट हिट. संधी होती 2 धाव पूर्ण करण्याची. महेंद्र कुठेतरी कमी पडले आणि महेंद्र या ठिकाणी बाद होत आहेत. आणि अशा प्रकारे हा लागतोय धक्का क्रमांक तुम्ही पाहतायत 6वा. याचकडून खाडीगावचे नक्कीच दिनेश पाटील यांनी दिनेश दादांनी 1000 रुपये दिलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी. हॅट्रिक पूर्ण केली या स्पर्धेची. 4थी हॅट्रिक. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक नोंदवली गेली जलाउद्दीनच्या नावावरती. भारतासाठी ओडियामध्ये पहिली हॅट्रिक संपादित केली होती चेतन शर्मा यांनी. 2 हॅट्रिक पूर्ण करण्याचा विक्रम कुलदीपच्या नावावरती आहे. अनेक विक्रम क्रिकेटच्या दुनियेमध्ये नोंदवले गेलेले आहेत. 6 गडी बाद झाल्यात. नाजूक परिस्थिती. 12 धावा आल्या होत्या पहिल्या षटकात, पण त्यानंतर जबरदस्त कमबॅक. काहीतरी प्रश्न आहेत, पंचांशी चर्चा करतायत. फलंदाज आकाश आणि सोमनाथ एके पट्टीवरती आहे. केतन या ठिकाणी सज्ज होत आहे. अखेरचं षटक घेऊन मागच्या षटकात फक्त 6 धावा आल्या. तर धावसंख्या धावफलकावरती 23. बघूया अंतिम षटकात जर इथून दहिसर संघाने कमीत कमी 15 ते 20 धावा केल्या. खरं तर बोलायला सोपं असतं, पण करणं तितकंच कठीण असतं. ज्या प्रकारे आयुष्यात पैसा खर्च करणं सोपं असतं, पैसा कमवणं फार कठीण असतं, तसंच क्रिकेटच्या मैदानावरती धावा खर्च करणं सोपं असतं, धावा बनवणं किती कठीण असतं, जिकरीचं काम असतं. विचारा प्रत्येक फलंदाजाला. ओ शफल घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र आकाशला हवी होती 1 धाव, पण सोमनाथने स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. हा डॉट चेंडू होतोय. तर पहिला चेंडू डॉट येतोय. केतन यावेळेस देसाई गावींकडनं सज्ज होते स्ट्राईकला. सोमनाथ. ओ खूप आधी खेळले, टायमिंग झालं नाही. आधीच बॅट फिरवली, तुम्ही पाहू शकाल रिप्ले मध्ये. चेंडूला येऊ दिलं नाही, चेंडूची वाट पाहिली नाही, पण हा चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर खूप चांगला बाउन्स मिळाला. टॉस केलं चेंडूला. सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. धावसंख्या स्थिरावलेली, मंदावलेली आणि दशरथ पाटील यांच्या भाषेत सुस्तावलेली. ओ चेंडू ऑन साइडला फ्लिक करतायत. 1 धाव पूर्ण होते. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय. थ्रो खूप सुंदर होता, पण इथे पंचांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. तर थर्ड अंपायर नाही आहे, लक्षात असू द्या. आमच्या निरंजन सरांना ठाऊक नव्हतं, कारण ते आज पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये नक्कीच अंपायरिंगसाठी आलेले आहेत. सुभाष पाटील यांना सर्व नियम ठाऊक आहेत. तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत
हा चेंडू लेग स्टंप सोडून जाणार होता. वाईटचा इशारा येतोय. अवंदरच्या रूपाने एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 26. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. ओ क्लीन बॉल, त्रिपळा उद्ध्वस्त केलाय. फलंदाज बाद होतोय सोमनाथ. पाहू शकाल रिप्ले मध्ये कशा प्रकारे क्लीन बोर्ड केले. आधी पुढे आले, त्यानंतर मागे गेले आणि उजवी यष्टी इथे पूर्णपणे वाकवलेली आहे आणि इथे केतनला मिळतंय एक मोठं यश. एकाहत्तर केल्या त्या दैसर संघाला आता मात्र 30 धावा या षटकामध्ये या सत्रामध्ये पूर्ण होतील का प्रश्न निर्माण झालेला आहे. 26 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू गुडलाईन स्पॉट वरती पडल्यानंतर निघतोय मागे. हा डॉट चेंडू होतोय. रिप्ले मध्ये पाहू शकाल केतन अत्यंत चांगली लाईन लेंथ ठेवली होती या चेंडूवरती. अखेरचा चेंडू या सत्रातील 26 वर धाव फलक स्थिरावलेला आहे. स्क्वेअरच्या दिशेने खेळत आहेत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय. तिसरी धाव ही पूर्ण होणार का. 3 धावा पूर्ण झाल्यात आणि इथे मात्र अखेरच्या चेंडूवरती फलंदाज धावचीत बाद होतोय. 3 धावा मिळतात. एकूण धावसंख्या धावफलकावरती 29. 30 धावांचं लक्ष खाडी संघाला 4 षटकांमध्ये कंप्लीट करायचं आहे. मंचावरती मान्यवर आहेत, त्यांचा आपण सन्मान घेऊया. तर मंचावरती कावराम भोईर दहिसर गावचे आहेत. मी विनंती केल्यानं कैलासदादा म्हात्रेंना आपल्या शुभ हस्ते काळूराम भोईर यांचा आपण सन्मान करायचा आहे. तर बाळकृष्ण पाटील देखील पडले गावचे, पण आधी काळूराम भोईर दहिसर गावचे आहेत, त्यांचा आपण सन्मान या मंचावरती करतोय कैलासदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. तर सन्मान मंचावरती होत असताना दहिसर संघ या ठिकाणी खेळतोय आणि या संघाला सपोर्ट करण्यासाठी काळूरामजी भोईर उपस्थित आहे, त्यांचा सन्मान या मंचावरती केला जातो. त्यानंतर प्रल्हाद पाटील यांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते बाळकृष्ण पाटील जे पडले गावचे आपल्याच गावातील आहेत, त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. तर बाळकृष्ण पाटील पडलेगाव यांचा सन्मान प्रल्हाद पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर त्यानंतर मी विनंती करेन दहिसर गावचे गजानन भोईर आपण देखील आपला देखील सन्मान केला जाईल आणि हा सन्मान करण्यासाठी जनार्दन म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते गजानन भोईर जे दहिसर गावचे आपले मान्यवर आहेत त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. तर दहिसर गावचे मान्यवर गजानन भोईर यांचा सन्मान माजी क्रिकेटपटू जनार्दन म्हात्रे आणि त्याचबरोबर मेघना केबल नेटवर्कचे सर्वा नेट सर्व्हिस त्यांच्या माध्यमातून पुरवली गेलेली आहे
असे जनार्दन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. त्यानंतर दहिसर गावचे बिंदास भोईर यांना देखील मी विनंती करणं आपण देखील आपला सन्मान सुनील म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्यानंतर देसाई गावचे सीताराम म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल सोंग्या म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. सीताराम म्हात्रे देसाई यांचा सन्मान सोंग्या म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. नक्कीच आपण वळूया आता मॅचच्या दिशेने. द्वितीय सत्रामध्ये काय घडते ऐकूया करणच्या आवाजामध्ये. सीताराम केणे आहेत. थँक्यू सो मच विनोद दादा. उपस्थित सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. या लढतीला सुरुवात फुलटॉस आहे, ऑन साइडला वळवलाय, क्षेत्ररक्षक आहे तो फक्त बनून राहील प्रेक्षक. मिड विकेट सीमारेषा पार हा षटकार. टार्गेट आपण बघतोय जे आहे म्हणजेच 30 धावसंख्येचं. लो स्कोरिंग मॅच जरी असली तरी आपण बघितलं इथून संघर्ष करावा लागेल, परंतु इनफिल्डच्या वरतून हवेमध्ये खेळलेत, एक्स्ट्रा कव्हरला कॅच ड्रॉप. संधी इथे होती, चान्स होती कॅच घेण्याची, ती ड्रॉप केली आणि हे जीवदान विशालला. ज्या विशालनं 2 चेंडूंवरती आपण बघितलं तर 10 धावा मात्र वसूल केल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकाराने आगाज केला या दुसऱ्या सत्राचा आणि त्यानंतर षटकार 11 वरती नेऊन ठेवला आतापर्यंत गावदेवी खार्डीला. पुन्हा एकदा अजय तयार होतोय राऊंड विकेटने. इनसाइड आउट हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यस इट इज आउट. बॅटची कडा आहे, एज घेऊन हा चेंडू आपण बघितला तर विकेट किपरच्या हातामध्ये आणि नक्कीच हा पहिला धक्का 11 धावसंख्येवरती 11 for 1. दोन मॅचेस मध्ये अफलातून खेळ केला आजच्या दिवसामध्ये. पहिल्या लढतीमध्ये खारघरच्या अगेन्स्ट सूरजने 47 धावसंख्येची खेळी साकारली आणि त्यानंतर आपण बघितलं दातोलीच्या अगेन्स्ट देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता आपल्या बॅटमधून सूरजचा. तो सूरज आता नक्कीच गोल्डन डकचा शिकार होत असताना आपण बघितला. दुसऱ्या बाजूने विशालने नक्कीच सूरजचा खऱ्या अर्थानं अस्त झाला या मॅच मध्ये. आज सूर्य देवता कुठेतरी आपल्याला पाहायला मिळणार नाही, परंतु सूरज दोन्ही मॅचेस मध्ये चमकला होता. खाडीच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना तो सूरज अस्ताला जात असताना आपण बघितला. प्रल्हाद येतात मैदानाच्या आतमध्ये. प्रल्हाद पाटील तिसऱ्या क्रमांकावरती, लक्ष 30 धावसंख्येचे या मॅच मध्ये आणि आपण बघितले तर 11 या आकड्यावरती हा पहिला धक्का बसला. तयार होत असताना पुन्हा एकदा अजयला कमबॅक करावं लागेल इथून. फुल अर्ली होता सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक जयेश चेंडूवरती येतात. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या दरम्यान एक सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं प्रल्हाद पाटीलने. करणं गरजेचं आहे, कारण दुसऱ्या बाजूला विशाल जो पहिल्या चेंडूपासून आक्रमण करतोय आणि सूरज बाद झाल्यानंतर प्रल्हाद आले होते स्ट्रायकिंग एंडला. ते स्ट्रायकिंग एंडला 5 रन करतात. एक सिंगल या ठिकाणी कन्वर्ट करून विशालला राऊंड विकेटने अजय ऑन साईडला पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. स्पॉटकडे बघत राहिले ते, टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू रिप्ले मध्ये आपण बघू शकाल शफल झाले. राऊंड विकेटने अँगल क्रिएट करत असताना आउट स्विंग अँड मिस. खूपच बाहेर निघाला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 30 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट थोडं स्पीडअप करायचं आहे ही नम्र विनंती मी करेन दहिसरला, गावदेवी दहिसर. यानंतर मात्र ड्रॉ करण्यात येईल. पहिल्या दिवसामध्ये 8 संघांचा पूल आपण बघितला आणि त्या 8 संघांमधून
जनुमान अर्जुन 11 टायगर हा संघ मात्र क्वालिफाय झाला उपांत्य फेरीमध्ये. ते संघ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर RCC पेठ आपण देखील रिपोर्ट करा. कालच्या दिवसामध्ये RCC पेठ हा संघ बंटी जोशीचा तो मात्र नक्कीच आपण बघितलं तर क्वालिफाय झाला. नक्कीच टायगरचा आपण विचार केला तर गतवर्षी ते रनरअप आहेत. खूप चांगला परफॉर्मन्स टायगरने देखील केलाय. परंतु या मॅच मध्ये आपण बघितलं तर आता हे लक्ष 30 धावसंख्येचा आणि धावफलकावरती 12 धावा. एक गडीबाद प्रल्हाद सध्या स्ट्रायकिंग एंडला दुसरं षटक बॉलिंग मार्क वरती एक टॅलेंटेड यंगस्टर आदित्य. पहिला चेंडू ऑन साइडला जसा चेंडू तसं उत्तर इन द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट षटकार. क्रॉस बॅटेड खूप चांगला फटका टायमिंग आणि ताकदीचा सुरेल संगम पाहायला मिळाला. 6 धावसंख्येची मोहर या चेंडूवरती. षटकार आणि धावफलक जाऊन पोहोचला आता 18 या आकड्यावरती. हे दुसरं षटक प्रगतीपथावर आणि स्वागत करत असताना गोलंदाज आदित्यचं प्रल्हाद पाटील. कमी गती ऑन साइडला हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये हा चेंडू जात होता ठिकाणी इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षक पोहोचता चेंडूवरती. एक सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे. आता आपण बघतोय 19 या आकड्यावरती 16 चेंडूंचा खेळ या मॅच मधला शिल्लक आणि अवघ्या 11 धावसंख्येची गरज. इथून धावसंख्या पूर्णपणे रोखावी लागेल. एक धाव इथून रोखावी लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या गावदेवी दहिसरला आणि ब्रेक थ्रू विकेट देखील मिळवावे लागतील. प्रेशर कुठेतरी क्रिएट करावं लागेल दहिसरला. आपल्या गोलंदाजीमधून डॉमिनेट करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या गावदेवी खाडीला. एज आहे हवेमध्ये हा चेंडू पाहायला ब्रश होऊन त्यानंतर सिली पॉइंट पुन्हा एकदा क्रिकेट विथ फुटबॉल. कारण जो क्षेत्ररक्षक फाईन लेगचा चेंडूवरती आला त्याने देखील पायाच्या सहाय्याने चेंडूला पुढे ढकललं. त्यानंतर पॉइंट वरून क्षेत्ररक्षक पुढे येत असताना अजयने पायाच्या सहाय्याने चेंडूला अडवलाय. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं 20 या आकड्यावरती. 30चं टार्गेट. आता धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक 15. तयार होत असताना आदित्य. टप्प्याचा हा चेंडू पुलचा फटका भिरकावून दिला चेंडूला. स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. अनदर बिग हिट. नो बॉल. अंपायरचा इशारा. 1+6. नो बॉलचा अंपायरचा इशारा आला. ओव्हर स्टेपिंग आणि त्याच कारणास्तव अंपायरचा हा इशारा आता येत असताना ऑन अ फ्री हिट. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 27 या आकड्यावरती. आणि हा चेंडू हवेमध्ये विजयी फटका मिड विकेट सीमा रेषा पार. हा देखील षटकार येतोय आणि इथे आपण बघतोय हा सामना फिनिश झाला. उद्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना ही धावसंख्या चेस केली गावदेवी खाडीने. वेल प्लेड. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक गावदेवी दहिसर.